प्रेक्षकांनो नमस्कार, मी प्रियंका गायकवाड. पुणे प्राइम टॉप 10 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणी कमी होताना दिसत नाहीत. पूजा खेडकर प्रकरणात आता पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी लक्ष घातलं आहे. खासगी मोटारवरील लाल निळ्या अंबर दिव्याचा केलेला वापर, खेडकर यांच्या आईनं शेतकऱ्याला पिस्तुलाचा दाखविलेला धाक आणि त्यांनी मिळवलेले दिव्यांग प्रमाणपत्र या सर्व प्रकरणाचा अहवाल रश्मी शुक्ला यांनी मागितला आहे. एसटी बसच्या चाकाखाली चिरून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील भोर एसटी स्टँडवर घडली आहे. ही घटना 15 जुलैला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली असून ही संपूर्ण घटना CCTV मध्ये कैद झाली आहे. रुपेश गायकवाड असं या तरुणाचं नाव असून तो रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. पुणे महापालिकेकडून अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात येत आहे. पुण्यातील FC रोडवर असलेल्या अनधिकृत दुकानांवर 15 जुलैला महापालिकेने बुलडोझर चालवला आहे. FC रोडवर असलेल्या चप्पल, कपडे आणि खाद्यपदार्थांच्या दुकानांवर ही कारवाई करण्यात आली आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील कुंजीरवाडी चौकात दुभाजकावरून वळण घेत असलेल्या चारचाकी पिकअपला आयशर टेम्पोनं जोराची धडक दिल्याची घटना घडली आहे. आज 16 जुलैला पहाटे 2:30च्या सुमारास ही घटना घडली आहे. या अपघातात पिकअप चालकाला गंभीर दुखापत झाली असून आयशर टेम्पोचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. हिंजवडी ते वाकड सर्व्हिस रोडची दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण रस्ता उखडला गेला असून रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. या खड्ड्यांमुळे लहान मोठे अपघात देखील होत असून नागरिक अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करतायत. पुण्यात भरधाव कार दुभाजक तोडून खाली कोसळल्याची घटना आज 16 जुलैला पहाटे डेक्कन भागात असलेल्या गरवारे सर्कल जवळ घडली आहे. चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक तोडून छत्रपती संभाजी महाराज पुतळ्याजवळ असलेल्या छोट्या पुलावरून गाडी थेट खाली कोसळली. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला आहे. शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकात 15 जुलैला वाहतूक नियमाचे काम करत असताना बुलेटच्या सायलेन्सरमधून कर्कश आवाज काढणाऱ्या दुचाकी स्वारांना पोलिसांनी अडवल्याने दोघांनी पोलिसांशी हुज्जत घालत पोलिसांना धमकी देत धक्काबुक्की करण्यात आली आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेमुळे पुण्यात पुन्हा कायद्याचे रक्षण करणारे पोलीसच सुरक्षित नसल्याने सर्वसामान्य नागरिकांचं काय असा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. चुलत भावांना शाळेत सोडण्यासाठी काकांच्या दुचाकीवरून आलेल्या 3 वर्षाचा चिमुकला हरवल्याची धक्कादायक घटना आज 16 जुलैला दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास लोणी काळभोरमध्ये घडली होती. मात्र लोणी काळभोर येथील 2 तरुणांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे चिमुकल्याला लोणी काळभोर पोलिसांच्या मदतीने त्याच्या पालकाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामुळे मनीष सिरवी आणि अरबाज मनियार असं सतर्कता दाखवणाऱ्या तरुणांचे सर्वत्र कौतुक होत आहे. आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील लोणी परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे येथील शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. जून महिन्यात सर्व शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रात भुईमूग, बाजरी, मूग, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केली होती. परंतु त्यानंतर आजपर्यंत पावसाने या भागात दडी मारल्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला आहे. लोणी काळभोरमध्ये खुनशी नजरेने पाहिल्यामुळे 4 जणांच्या टोळक्याने एका तरुणावर जीवघेणा हल्ला केला आहे. तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून जखमी केले. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या बातमीपत्रासह इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राइम न्यूज.